या एक्सेलच्या सेक्शनमध्ये आपण पहिल्यांदा आपण या ठिकाणी वेगळे पाडेज किंवा वेगळे मंथ वाईज आपण फिलिंग कसं करू शकता डाटा, किंवा आपण डे वाईज आपल्याला कसा डाटा फिल करता येतो ते आपल्याला पाहणार आहोत. तर पहिल्यांदा मला एखादे समजा मी या ठिकाणी संडे ह्या सेलमध्ये संडे असं लिहिलेलं आहे. समजा संडे, मला संडे, मंडे, ट्यूजडे असं प्रत्येक सेलमध्ये एक एक जे डे आहे मला लिहायचं आहे. तर असं लिहायचं सेलमध्ये, पॉइंटरला इथं पकडायचं असं या ठिकाणी आणि याला क्लिक करायचं, सोडायचं नाही आणि खाली वाढायचं असं. तर ऑटोमॅटिक आपल्याला असे डे आपल्याला आपल्याला दिसतील. तर मला आडवे पाहिजे असतील तर इथे क्लिक करू शकता, पॉइंटरला परत बारीक पॉइंटरला नेऊन ठेवू शकता आणि असं ड्रॅग करू शकता. तर अशा प्रकारे आडवे आणि उभ्या प्रकारामध्ये सुद्धा आपण डे आपण एंटर करू शकता आपल्या एक्सेलमध्ये. जसं आपण आता डे बघलं, या ठिकाणी नवीन वर्कशीटवर जायचं तर प्लसवर क्लिक करू शकता. या ठिकाणी नवीन फ्रेश वर्कशीट येईल, नवीन पेज येईल, तसं आपण म्हणू शकता. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पाडे तयार करायचे. समजा 12चा 2चा पाडा करायचा आहे, समजा असा, पुढे 3चा पाडा करायचा आहे, 4चा पाडा करायचा आहे, 5चा पाडा करायचा, 6चा पाडा, 7चा पाडा, 8चा पाडा, असे वेगळे पाडे आपल्याला तयार करायचे. तर या ठिकाणी या व्हॅल्यूची डबल व्हॅल्यू आपल्याला 2 बेदोनी 4 लिहायचं आहे, असं लिहायचं आहे. पुढच्या डब्यामध्ये 6 लिहायचं आहे, 8 लिहायचं आहे, 10 लिहायचं आहे, 12 लिहायचं आहे, 14 लिहायचं आहे, 16 लिहायचं आहे, 18 लिहायचं आहे. मी असे वेगळे व्हॅल्यू आपण एंटर केल्या 2 स्टेपनं. या दोन्ही या सगळ्या सेलला एकदा सिलेक्ट करायचं. असं एकदा सिलेक्ट केलं मी असं, पॉइंटरला या बारी ठिपक्यावर न्यायचं, या कॉन्टॅक्टच्या ठिकाणी न्यायचं, या ठिकाणी दिसते का, आणि क्लिक करायचं आणि खाली वळायचं. 9-10-90 असं लिहिलं बघा, ॲटोमॅटिक सगळे पाडे एका मिनिटामध्ये तयार झाले. आणि बघा कशा प्रकारे पाडे पण आपण तयार केले. याला पूर्ण पाड्याला बॉर्डर द्यायचं. होमवर आपण बॉर्डर आपण शिकलो वर्डमध्ये. तर होममध्ये इथे गेल्यानंतर इथे बॉर्डर आपला असं नसतं, इथे क्लिक केलं की अशी बॉर्डर आपल्याला दिसेल. मग या सगळ्या व्हॅल्यूला मला सेंटरला घ्यायचं आहे का, असं सेंटरला पण घेऊ शकता. आपल्याला अशा गोष्टी आपल्याला याच्यात करता येतात. जसं पाडे आपण तयार केले है ना, या ठिकाणी पाडे आपण बनवले. कसे पाडे आपण तयार करायचे, पूर्ण डाटा सिलेक्ट करायचा आहे, मला कट करायचं आहे. तर असं कट केलं तर कट होणार नाही, सिलेक्शन होईल, फक्त सिलेक्शन होईल कट केलं तर. डिलीट दाबल्यानंतरच तो डेटा त्यातला सिलेक्ट होऊन जाईल, असं कट होऊन जाईल. मग डिलीटचा यूज काय, पूर्ण डेटा कट करण्यासाठी. कटनं फक्त कट होईल पण सिलेक्शन होईल ते कट. समजा मी इथला डेटा कट केला असा आणि मला इकडे बाजूला कुठेतरी नेऊन क्लिक करून पेस्ट केला तर तो डेटा इकडे पेस्ट होईल. कटनं असा प्रकार, डिलीटचा प्रकार वेगळा आहे आणि कटचा थोडासा प्रकार याच्यामध्ये वेगळा डिफरंट दाखवलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला फाईल सेव्ह करणं, तेच प्रोसेस आहे वर्डमध्ये. जसं करता फाईल सेव्ह करायला सेव्हवर जाऊ शकतं, असं फाईलला क्लिक करू शकता. इथं फाईलला क्लिक केलं की फाईल सेव्ह होईल आपली. आता ज्यावेळेस ही फाईल सेव्ह होईल आपल्याला या ठिकाणी आपल्याला याच्यात, तर या ठिकाणी फाईल एक्सेलमध्ये जी फाईल सेव्ह होईल त्याचं एक्सटेन्शन काय असते. एक्सटेन्शन म्हणजे उपनाव ज्याला आपण म्हणता. ज्यावेळेस मी या फाईलला नाव दिलं डॉक्युमेंटमध्ये DDD असं नाव दिलं आणि या फाईलला सेव्ह केल्या ही एक्सेलमध्ये फाईल सेव्ह झाली. आता सेव्ह झालेली फाईल मला बघण्यासाठी पहिलं फाईल एक्सप्लोरवर जायचं. फाईल एक्सप्लोरवर इथे क्लिक करायचं, आपलं फाईल एक्सप्लोरवर जायचं, डॉक्युमेंटवर जायचं. आता आपण ज्या फाईलला नाव दिलं DDD असं नाव दिलं, DDD हे दिसते आपल्याला इथे नाव आलेलं का बघायचं, DDD दिसते. एक्सेल फाईलचं जे आयकॉन्स आहे ते थोडंसं वेगळं दिसते आपल्याला. वर्डमध्ये कसं W असं दिसत होतं, वर्डच्या फाईलला आपण कसं ओळखतो, ज्या फाईलच्या पुढे असं W होतं ते वर्डची फाईल होती. पण एक्सेलची फाईल आपण कशी ओळखायची, त्याच्यापुढे असं X लिहिलेलं आहे ते एक्सेलची फाईल आहे. मग या फाईलचं एक्सटेन्शन काय आपल्याला बघायचं आहे. तर पॉइंटरला इथं न्यायचं, या ठिकाणी राईट क्लिक करायचं याच्यावर आणि राईट क्लिक करून इथं प्रॉपर्टीजवर जायचं. तर एक्सेल फाईलचं एक्सटेन्शन जे असते XLSX असं असते एक्सटेन्शन, XLLX असं असते. XL दिसते का तुम्हाला, XS असं असते, SX असते, हे दिसते आपल्याला इथं आलेलं. एक्सेल फाईलचं एक्सटेन्शन इथं आपल्याला हाईड झालेलं दिसते का इथं. तर हे एक्सटेन्शन असते प्रत्येक फाईल. ज्यावेळेस वर्डमध्ये फाईल करतात तेव्हा DOCX एक्सटेन्शन असते, एक्सेलमधलं एक्सटेन्शन वेगळं असते. तर हे एक्सटेन्शनवरून आपल्याला इमिडिएटली आपल्याला प्रत्येक फाईल आपल्याला वेगळे आपल्याला कळते, ओळखता येते. त्यानंतर आपल्याला एक्सेलमध्ये आपल्याला अनेक टूल्स आपल्याला बघायचे आहेत, वेगळ्या टूल्सची वापर आपल्याला शिकायचा आहे. तर पाडे आपण तयार करायचे पाहिल्या आताशी आहे ना. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.